नमस्कार. आज 1 मार्च 2023 वार आहे बुधवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहा, आज 1 मार्च म्हणजे नव्या महिन्याची वगैरे सुरुवात झालेली आहे व आता 28 मे रोजी आपली UPSC प्रिलिम परीक्षा आहे. मग आता जवळपास फक्त पहा हार्डली 87 दिवस म्हणजे 85 दिवस आपण असं धरून चालूयात, कारण शेवटचे जे 2 दिवस वगैरे आहेत ते तर होणारच नाहीत. त्यानंतर आणखीन जर पाहिलं आपण तर 87 पैकी म्हणजे 85 पैकी या 85 पैकी खरंच आपण तेवढं म्हणजे डेडिकेटेडली सर्व दिवस वगैरे हे कराल का? तर बिलकुल नाही. म्हणजे कुठेतरी जाणं येणं वगैरे लागतंच. त्या निमित्ताने हे 5 दिवस जरी गेले तरी म्हणजे फक्त उर्वरित आपल्याकडे 80 दिवस राहिलेले आहेत. व UPSCचे विषय वगैरे जर पाहिले तर जे विद्यार्थ्यांचं कोणतं बॅकलॉग वगैरे जर अद्याप राहिलेलं असेल तर प्लीज सर्वांनी ते बॅकलॉग वगैरे कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू शकता. परंतु त्याच्यापूर्वी रिव्हिजन वगैरे करणं अगदी महत्त्वाचं आहे. ओके, जर रिव्हिजन केला तर ते बेस्ट होईल. त्यानंतर पहा, करंट अफेअर्स कुठपर्यंत येईल तर अगदीच मार्च महिना तेवढा करंट अफेअर्स करा. परंतु एप्रिल महिन्यापासून तुम्ही प्रीच्या नजरेनं वगैरे जे करंट अफेअर्स आपण करतो ते एप्रिलपासून थांबवलं तरी चालेल. कारण पहा, म्हणजे मार्चमध्येच पेपर्स वगैरे सेट होतात UPSCचे. कारण वाईडली म्हणजे ऑल इंडिया पेपर वगैरे घ्यायचा असतो UPSCला, त्यामुळे ते डिस्ट्रीब्युशनचं वगैरे काम असतं ते. त्यानंतर आता बातमीपत्राकडे वळण्यापूर्वी आपण जे काल क्विज देण्यात आलेली होती त्या क्विजचं वगैरे थोडंसं डिस्कशन करूयात. तर पहा, पहिला प्रश्न होता, भारत 2023 या वर्षात जागतिक पातळीवरील कोणत्या परिषदेचे अध्यक्षपद भूषवत आहे? तर अगदीच उत्तर आहे G20 परिषदेचं भारत सध्याला काय करत आहे तर अध्यक्षपद वगैरे भूषवत आहे. त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा, नांदेड जिल्ह्यातून कोणती नदी वाहत नाही? तर त्याचं उत्तर आहे पहा, उमा नदी नांदेड जिल्ह्यामधून वाहत नाही. गोदावरी, मांजरा आणि आसना या तिन्ही नद्या नांदेड जिल्ह्यातून वाहत असतात. त्यानंतर पुढे चला, भारतीय नौदलाची कोणती पाणबुडी नुकतीच इंडोनेशिया येथे दाखल झालेली आहे? म्हणजे पहा, हा भारत आहे. भारत दुसरीकडे पण जसं चायना इथे श्रीलंकामध्ये वगैरे पाळत ठेवण्यासाठी एक जहाज वगैरे इकडे पाठवत असतं, अगदी त्या पद्धतीने भारताची एक जहाज तिकडे गेलेली आहे इंडोनेशियाकडे. तर त्याच जहाजाचं नाव आहे पहा जहाज नाही, ते पाणबुडी आहे. पाणबुडीचं नाव आहे INS सिंधू केसरी. व उर्वरित जे नावं वगैरे ते जहाजाची वगैरे आहेत. त्यानंतर पुढे या, अल निनोमुळे खालीलपैकी कोणते परिणाम होतात? भारतामध्ये जास्त पावसाची स्थिती होते का? तर बिलकुल नाही. भारतामध्ये अल निनोमुळे काय होतं तर दुष्काळ पडतं. ओके, दुष्काळ पडणार आहे म्हणजे पुढल्या वर्षी दुष्काळ वगैरे होईल असं सर्वांचं मत वगैरे आहे, कारण अल निनोची स्थिती वगैरे येत आहे सध्याला. त्यानंतर अमेरिका खंडामध्ये मासेमारी व्यवसाय उपयुक्त स्थितीमध्ये होईल का? तर बिलकुल होईल. कारण पहा, भारतामध्ये दुष्काळ म्हटल्यानंतर अमेरिकेमध्ये काय होईल तर पाऊस पडेल. ओके, अमेरिकेमध्ये पाऊस पडल्यानंतर पहा, अगदीच तिकडली वातावरण वगैरे कशा पद्धतीने असेल, थोडंसं थंड असेल. थंड वातावरण असल्यामुळे जे गोडे पाण्यातील मासेमारी वगैरे आहे, गोड्या पाण्यातील मासेमारी वगैरे जे म्हणतो आपण, त्या मासेमारीला वगैरे तिथे चालना मिळेल. कारण पहा, वार्म जर असेल तिथे, वार्म करंट वगैरे जर म्हणतो आपण, वार्म ओशियन वगैरे म्हणजे गरम ओशियन वगैरे जर असला तर गरम पाण्यामध्ये मासे वगैरे थांबतील का? तर बिलकुल थांबणार नाहीत. परंतु थंड पाण्यामध्ये मासे थांबतील. त्यामुळे अमेरिकेमध्ये मासेमारीचा व्यवसाय वगैरे चांगला होईल, हे आपण इथं बेसिकली सांगू शकतो. त्यानंतर दक्षिण अमेरिकेत येथे दुष्काळ पडण्याची संभावना आहे. तर अल निनोमुळे कोणता परिणाम होतात? तर दुष्काळ पडण्याची संभावना इथं कधी होते तर ला निनामुळे दुष्काळ पडतो दक्षिण अमेरिकेमध्ये व त्याचा फायदा होतो भारताला. ओके, हे गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, अल निनो आणि ला निनाचा डिफरन्स. त्यानंतर उष्णतेची लाट समजण्यासाठी हवामान विभाग खालीलपैकी कोणती पद्धत वापरतात? तर प्रादेशिक विभाग किंवा डेटा अनालिसिस हा पद्धत वापरतात, कारण जमिनीवरची ती मेथड आहे. बाकी सॅटेलाइट मेथड उष्णतेची लाट मोजण्यासाठी वगैरे वापरत नाहीत. ओके, हा प्रश्न आज पण त्याची न्यूज आलेली आहे पहा, मार्च ते मे अतिदाहक. ओके, उष्णतेच्या लाटांचा अंदाज फेब्रुवारी उकाड्याचा 147 वर्षांतील उच्चांक आहे. ओके, हे आय होप तुम्हाला प्रश्न वगैरे लक्षात आलेला असेल. त्याचं जे IMD इंडियन मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंट हे कशा पद्धतीने उष्णता वगैरे मोजतात हे तुम्हाला सर्व काही समजलेलं असेल. व त्याचं तापमान वगैरे किती असतं हा प्रश्न UPSC विचारू शकते. एन्व्हायरमेंट सेंट्रिक आहे, त्यामुळे प्लीज सर्वांनी ते पण प्रश्न वगैरे एकदा तयारी करून ठेवा. त्यानंतर पुढे या, मेघालय राज्याची राजधानी कोणती आहे? तर त्याचं योग्य उत्तर असेल शिलाँग. ओके, हे प्रश्न पण न्यूजमध्ये वगैरे आहे, कारण पहा मेघालयमध्ये इलेक्शन वगैरे झालेले आहेत. ओके, तर हे ऑल अबाउट आपली जी क्विज वगैरे झाली त्या संदर्भात. त्यानंतर पहा, काल अगदीच मला काही कमेंट सेक्शनमध्ये अगदीच खूप निगेटिव्ह वगैरे कमेंट आलेले होते. म्हणजे 4-5 कमेंट वगैरे आले होते, त्यापैकी फक्त मी एक जे कमेंट होतं ते कम्युनिटी पोस्टला वगैरे टाकलेलं होतं. ओके, तर पहा 4-5 जे कमेंट आलेले होते म्हणजे अगदीच त्यांचं नाव वगैरे तर नव्हतं, त्यामुळे मी त्यांचं तेवढंसं निगेटिव्ह इम्पॅक्ट माझ्यावरती वगैरे करून घेत नाही आहे. तरी देखील म्हणजे जर कंबाईनचे विद्यार्थी वगैरे असतील तर मी अगदीच जे आपलं व्हिडिओ आहे ते UPSC सेंट्रिक वगैरे असतं, जास्त करून तर UPSC सेंट्रिक असतं. ओके, ठीक आहे. मग पहा, जे MPSC राज्यसेवा आहेत त्यांना इंटरव्ह्यूमध्ये ह्या लेक्चरचा अगदी फायदा होईल असं माझं तर नक्की मत आहे. त्यासोबतच पहा, MPSC
ओके, MPSC मध्ये पहा, करंट अफेअर्स जर तुम्ही वाचत असाल तर कितीही रट्टा मारा तुम्ही, तुम्हाला पाठ वगैरे होणार नाही आहे. करंट अफेअर्स म्हणजे रट्टा मार तुम्ही एक वेळ कराल किंवा 2 महिन्यानंतर एकदा कराल, परंतु वारंवार जर रट्टा मारलं तरी पण जे परीक्षेमध्ये ते आठवतच, याची मी शाश्वती वगैरे देऊ शकत नाही. परंतु तुम्ही जर कन्सेप्च्युअल क्लॅरिटीनुसार जर गेलात तर पहा, नक्की तुम्ही कन्सेप्ट जर क्लिअर असतील तुमच्या, म्हणजे मी काय करतो, विचार काय म्हणतो ते त्या विचारानुसार जर तुम्ही गेलात, म्हणजे कन्सेप्च्युअल क्लॅरिटीनुसार जर गेलात तर तुम्हाला परीक्षेमध्ये ते नक्की आठवतं. म्हणजे माझं असा अर्थ नाही की तुम्ही फक्त फॅक्ट करावं वगैरे, परंतु तुम्हाला जर कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग वगैरे असेल तर तुम्ही फॅक्ट कोणतंही पाठ करा, ते तुम्हाला चिरकाल लक्षात वगैरे राहील, असं तरी माझं मत आहे. आता त्या विचारावर तुम्हाला चालायचं आहे किंवा न चालायचं आहे ते सर्वस्वी तुमचा अधिकार वगैरे असेल, परंतु तुम्हाला हा अधिकार दिलेला आहे की डायरेक्टली जर व्हिडिओ वगैरे म्हणजे कायमाचं वगैरे वाटत नसेल तर प्लीज इथंच थांबवू शकता तुम्ही, कारण जे काही व्हिडिओ वगैरे असणार आहे ते UPSCच्या विद्यार्थ्यांसाठी व MPSC राज्यसेवा. कारण पहा, मी अगदीच यांना मॅच्युअर मानतो. MPSC जे विद्यार्थी फक्त राज्यसेवा स्पेसिफिक वगैरे करत आहेत ते म्हणजे अगदीच मॅच्युअर आहेत, वेल मॅच्युअर वगैरे आहेत, हेच म्हणतोय मी. कारण पहा, राज्यसेवा तहसीलदार वगैरे हे पद जे आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांचं DC वगैरे जे पदाचं म्हणजे ड्रीम वगैरे आहे ते अगदीच मॅच्युअर वगैरे पर्सन असतात. ते कधीच मला तरी म्हणजे तशा पद्धतीने त्यांचं हे नाही, ही मॅच्युअर कधी त्यांचं वागणं वगैरे दिसलं नाही व आयोग पण त्या मॅच्युअर पर्सनलाच वगैरे अगदीच उचलतं. परंतु जे इमॅच्युअरपणा वगैरे दाखवतात तुम्ही कमेंटमध्ये वगैरे, त्यातून काही साध्य वगैरे होणार नाही आहे किंवा तुम्ही त्या पदाच्या वगैरे लायकीचे नाहीत, हे तर मी डायरेक्टली म्हणू शकेल, कारण आयोग तेच तुमचं तपासत आहे. त्यानंतर आणखीन एक पॉईंट पहा, जर हे तुम्हाला म्हणजे मी जे सांगतोय वगैरे हे तुम्हाला समजण्यासाठी अगदीच एक अटेम्प्ट म्हणजेच 1 वर्ष लागतो. ओके, एक अटेम्प्ट किंवा 1 वर्ष जर तुम्ही दिलात तर हे तुम्हाला मी आज सांगतोय ते तुम्हाला पुढल्या वर्षी वगैरे कदाचित समजून येईल की माझं म्हणण्याचा उद्देश वगैरे काय होतं. त्यामुळे प्लीज, जर तुम्हाला आवडत नसेल तर प्लीज तुम्ही इथंच थांबा. तुमचा टाईम वेस्ट होत असेल तर तुमचा टाईम वेस्ट होत असेल त्याबद्दल क्षमस्व. तुम्ही अगदीच मोटिवेशनल व्हिडिओ वगैरे पाहू शकता, त्यातच तुमचं सौख्य सामावलेले आहे असं मी डायरेक्टली म्हणू शकतो. कारण तुम्हाला हे 1 वर्ष मी आज जे सांगतोय हे तुम्हाला 1 वर्षाचं एक अटेम्प्ट वगैरे दिल्यानंतर नक्की समजेल. व जेव्हा बेरोजगारीची स्थिती वगैरे जी मी आयडिया आज सांगत आहे ते तुम्हाला जर उद्या म्हणजे अगदीच वाटेल, याचं नक्की तुम्हाला आपण ते अनुभव कुठंतरी येणार आहे, हे मी शाश्वती नक्की देऊ शकतो. ओके, त्यानंतर सॉरी म्हणजे थोडंसं जास्त वेळ गेला माझा, कारण अगदीच काल मी डिस्टर्ब वगैरे झालेलो होतो. ओके, त्यानंतर आजच्या बातमीपत्राला आपण सुरुवात करूयात. तर पहा, ही बातमी अगदी गरजेची नव्हती. हां, तर पहा, ही आपण पाहिलेली आहे. मार्च ते मे अतिदाहक उष्णतेच्या लाटांचा अंदाज, फेब्रुवारी उकाड्याचा 147 वर्षांनंतर 147 वर्षांतील उच्चांक वगैरे गाठलेला आहे. आता हे कशाशी रिलेटेड वगैरे आहे किंवा UPSC प्रश्न वगैरे कशा संदर्भात विचारेल याचं मी ऑलरेडी तुम्हाला प्रश्न क्विजमध्ये पण देऊन झालेला आहे, त्यामुळे मी आता या न्यूजला वगैरे घेत नाही आहे. पुढे जाऊयात आपण. त्यानंतर आणखीन एक न्यूज पाहायचीच आहे. महागाई वाढणार, आता सलग दुसऱ्या वर्षी धडकत असलेल्या उष्णतेच्या लाटांचा विपरीत परिणाम गहू, तेलबिया, हरभरा यांच्या उत्पादनावर होण्याची शक्यता वगैरे इथं वर्तवण्यात येत आहे. म्हणजे पहा, आता फक्त उष्णतेची लाट आली तरच आपल्याकडे काय येत आहे, तर महागाई वाढत आहे. मग पहा, ला निना आता जाईल व अल निनो आल्यानंतर तर म्हणजे महागाई किती टप्प्याने वाढेल हे तुम्ही विचार करा. ओके, म्हणजे आताची जी महागाई आहे त्याच्या दुप्पट महागाई वगैरे वाढण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. त्यामुळे केंद्र शासनाला वगैरे प्रयत्न करणं हे अगदी गरजेचं आहेच आहे. ओके, मग आता अल निनो आणि ला निनाचं पण होमवर्क मी तुम्हाला दिलेलं होतं, ते तुम्ही अगदीच वाचून घेतलं असाल, मी कन्सिडर करतोय. त्यानंतर पुढे चला, हे येथून न्यूज वगैरे गरजेची नाही. ओके, स्किप करू शकता इथील सर्व तुम्ही बातम्या. त्यानंतर काळ्या बिबट्याची शिकार, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील प्रकार. आता पहा, एकीकडे आपण संवर्धन वगैरे करण्यासाठी अगदीच पैसा वगैरे खर्च करतो व दुसरीकडे अगदीच शिकार वगैरे जर होत असेल तर ते अगदी चुकीचं आहे. ओके, आता म्हणजे पहा, काळा बिबटा अगदीच नवेगाव नागझिरा हे व्याघ्र प्रकल्प कुठेला आहे हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कारण पहा, कंबाईनला वगैरे अशा पद्धतीचा प्रश्न जर आला किंवा राज्यसेवा MPSC प्री परीक्षेला हा प्रश्न येऊ शकतो. ओके, नवेगाव नागझिरा वगैरे व्याघ्र प्रकल्प कुठे स्थित आहे. ओके, तर ते पण तुम्हाला हे होमवर्कमध्येच मी सांगत आहे. येथून पण न्यूज अगदी गरजेची नाही. त्यानंतर हे लातूर जिल्हाबद्दल आज आलेलं आहे. मग याच्याबद्दल सांगितलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांचा लातूर जिल्हा वगैरे आहे त्यांनी प्लीज इंटरव्ह्यूसाठी इथून तयारी वगैरे तुम्ही करू शकता. कारण या जिल्ह्यामध्ये कमतरता काय आहे किंवा याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वगैरे काय आहेत हे सर्व वगैरे दिलेले आहेत. तर प्रत्येक विद्यार्थ्याने जिल्ह्यावाईज वगैरे ती तयारी करायची आहे. मी एका दिवशी शेवटी म्हणजे जे कोणते कोणते जिल्हे वगैरे झालेले आहेत ते कव्हर केलेली PDF वगैरे सर्व एकत्र करून तुम्हाला देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. ओके, त्यानंतर पुढे चला, पहा, राज्यपालांचा ठाकरेंना आदेश योग्य की अयोग्य यावरती सध्याला शिवसेना फूट प्रकरण हे जे केस आहे ते सध्याला सुप्रीम कोर्टामध्ये वगैरे चालू आहे.
मग काल अगदीच जे जस्टिस चीफ जस्टिस ऑफ इंडिया डी वाय चंद्रचूड यांनी पण त्याविषयी थोडंसं त्यांचं मत वगैरे स्पष्ट केलं की राज्यपाल या गोष्टीवरून म्हणजे घटनात्मक आहे. आता जे गव्हर्नर पद आहे हे घटनात्मक पद आहे. मग पहा, गव्हर्नर हे घटनात्मक पद असताना अशा पद्धतीने म्हणजे वर्तणूक किंवा त्यांनी अशा पद्धतीने डिसिजनच का घेतला, म्हणजे सत्तेत सरकार चालू असताना देखील त्यांनी कशावरूनच त्यांनी हे मान्य केलं की सध्याला म्हणजे महाराष्ट्रामध्ये बहुमत वगैरे नाही आहे. हे त्यांनी कशामुळे स्पष्ट वगैरे केलं, म्हणजे गव्हर्नर पण इथं म्हणजे थोडंसं फसलेलं आपल्याला दिसून येतोय. गव्हर्नरचं पद जे आहे ते थोडंसं फसलेलं पण आपल्याला इथं बेसिकली दिसत आहे. कारण त्यांनी कशामुळेच उद्धव ठाकरे यांना त्यावेळेस की म्हणजे बहुमताची चाचणी वगैरे कशामुळेच घ्यायला लावली असं डी वाय चंद्रचूड यांनी पण म्हटलेलं आहे तिथे. आता पाहूयात, अद्याप हे नाही आहे केसबद्दल जजमेंट वगैरे काही आला नाही, परंतु आता शिंदे गट वगैरे त्यांची बाजू मांडत आहेत. मग शिंदे गटाची बाजू मांडल्यानंतर आपल्याला याबद्दल पूर्ण निर्णय वगैरे किंवा सुप्रीम कोर्ट जेव्हा निर्णय येईल तेव्हा आपल्याला ही चर्चा वगैरे करण्यात अगदीच बेस्ट ठरेल. ओके, त्यानंतर आपण इथून पुढे जाऊ शकतो. इथून अन्य न्यूज गरजेचे पहा. त्यानंतर आजचे एडिटोरियल आहेत पहा, पंजाबमधील उच्छाद कसा निस्तरायचा, स्किप करू शकता पूर्ण. त्यानंतर काढावे की कुजवावे कांदाबद्दल आहे, स्किप करू शकता. त्यानंतर दिसतं तसं नसतं म्हणून स्किप करा. आधी सरकार आता दहशतवादी, काहीही गरजेचं नाही आहे. ओके, त्यानंतर हवामानातील बदल आणि आरोग्य संकटात, हे अगदी गरजेचं आहे. म्हणजे जर एखाद्याला वाचायचं असेल तर त्यांनी वाचू शकता, परंतु मी याच्यापूर्वीच सांगितलेलं आहे की 30 डिग्री सेल्सिअस हे कुठं असेल तर उष्णतेची लाट ही कुठं येण्यासाठी तर हिल्स एरिया. ओके, मग तेच आहे. बाकीचं आरोग्याची काळजी वगैरे तुम्हाला पण घ्यायचीच आहे. ओके, तर हे बेसिकली दिलेलं आहे. जर शक्य झालं तर तुम्ही वाचू शकता किंवा स्किप करू शकता. ओके, त्यानंतर पुढे चला. इथून अन्य बातम्या काहीच गरजेच्या नाही, म्हणजे आजच्या लोकसत्तामध्ये दुसरी बातमी वगैरे गरजेची नव्हती. त्यानंतर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. त्यानंतर सुरुवात करूयात आजचं द हिंदू. द हिंदूमध्ये तशाच बातम्या आहेत पहा, काहीही गरजेचं नाही. Q3ची GDP ग्रोथ वगैरे दिलेली आहे, ते काही गरजेचं नसतं. हां, त्यानंतर पहा, एका विद्यार्थिनींनी वगैरे विचारलेलं होतं की मृणाल सरांची Win23 सिरीज वगैरे कुठे आलेली आहे. तर त्याबाबत मी अगदीच जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावर मी ते टाकलेलं आहे. मृणाल सरांची ती Win23ची सिरीज आहे, ती तुम्हाला अनअकॅडमीवरती पाहायला मिळेल. unacademy.com यावरती UPSC सेक्शनमध्ये तुम्ही जा. त्यानंतर तिथे मृणाल पटेल असं टाईप करा. मग इथे तुम्हाला मृणाल सरांचे जे फ्री क्लासेस आहेत त्यामध्ये ही Win23 सिरीज वगैरे मिळून जाईल. ओके, त्यांचे जे क्लास आहेत ते फ्री क्लास आहेत. त्यामुळे प्लीज सर्वांनी जे UPSC देणार आहेत विद्यार्थी त्यांनी प्लीज Win23 वगैरे पाहून चला, कारण त्यामध्ये बजेट सेक्शन, त्यानंतर वर्षभरातील पूर्ण घडामोडी वगैरे ते कव्हर करण्यात आलेले आहेत. 1 वर्षातील पूर्ण घडामोडी तिथे कव्हर केलेल्या आहेत मृणाल सरांनी. ओके, त्यामुळे प्लीज सर्वांनी त्यांना प्रेफरन्स वगैरे दिलं तर ते बेस्ट होईल. त्यानंतर गव्हर्नर CMs मस्ट हॅव अ मॅच्युअर डायलॉग सेज सुप्रीम कोर्ट. आता पहा, सध्याला आपण पाहतच आहोत की तमिळनाडू असू द्या, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे यांचं सरकार आणि भगतसिंग कोश्यारी हे राज्यपाल होते, त्यानंतर अगदीच वेस्ट बेंगॉलमध्ये ममता बॅनर्जी आणि जगदीप धनकर हे यांचं म्हणजे रिलेशन वगैरे जर कशा पद्धतीने होतं तर ते अगदीच एकूण एकाला वगैरे तशा म्हणजे भांडण वगैरे केल्यासारखंच ते बोलायचे. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी तर पब्लिकली म्हटलेलं होतं की मी त्यांना ब्लॉक केलेला आहे. ओके, म्हणजे अगदीच जे रिलेशन वगैरे आहे ते अगदीच चांगलं वगैरे राहिलेलं नाही आहे, म्हणजे फ्रेंडलीहूड वगैरे रिलेशन राहिलं नाही, हे आपलं बेसिकली सांगता येतं. मग हेच याच्यावरच सुप्रीम कोर्टाने वगैरे टिप्पणी केलेली आहे. कारण झालेलं काय पहा, पंजाबचे जे सरकार आहे म्हणजे पंजाब गव्हर्नमेंट आणि जे पंजाबचे गव्हर्नर आहेत या दोघांमध्ये सध्याला वाद चालू झाला. मग या वादावर सुप्रीम कोर्टाने टिप्पणी केलेली आहे की पहा, CM आणि जे गव्हर्नर आहेत हे दोघं पण कसे आहेत, म्हणजे अगदीच म्हणजे मोठे लीडर वगैरे आहेत किंवा एक घटनात्मक पद वगैरे आहेत. मग त्या पदावर वगैरे बसले असताना हे दोन्ही पण लीडर त्यांनी तशा पद्धतीने वक्तव्य वगैरे करणं हे अगदी चुकीचं आहे किंवा हे कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटीला वगैरे बांधून नाही आहे असं सुप्रीम कोर्टाने वगैरे इथं मत व्यक्त केलेलं आहे. म्हणजे हे मॅच्युअर डायलॉग वगैरे नाही असं सुप्रीम कोर्टाने इथं म्हटलेलं आहे. व हेच आपल्याला पण पाहायला येतं. म्हणजे हे कशामुळे होत आहे तर पहा, गव्हर्नरला वाटतं की जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे त्या पद्धतीने CM वगैरे काम करावं, परंतु ते होत नसतं. म्हणजे हा बेसिकली जर पाहिलं तर गव्हर्नर सध्याला काय करत आहेत तर जे केंद्र सरकारचे एजंट म्हणून काम करण्याचा परिपूर्ण प्रयत्न वगैरे इथं करत आहेत. त्यामध्ये जे आपले फेडरल स्ट्रक्चर वगैरे आहे ते व्हायोलेट वगैरे कुठेतरी होत आहे, हे आपण इथं बेसिकली सांगू शकतो. मग आता पहा, गव्हर्नर आता 2 न्यूज झाल्या आपल्या पहा, एक शिवसेना केस त्यानंतर ही पंजाबची केस. या दोन्ही केसमध्ये आपला गव्हर्नर हे पद आपल्याला बेसिकली पुढे दिसत आहे. त्यामुळे गव्हर्नर हे तुमचं जे पद आहे ते पॉलिटीमध्ये वगैरे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे, म्हणजे हे बॅकवर्ड लिंकेजेस वगैरे आहे. ओके, त्यानंतर पुढे चला. चायना सेंडिंग फायनान्स मिनिस्टर टू इंडिया फॉर G20 मीटिंग.
फर्स्ट हाय प्रोफाईल व्हिजिट इन इयर. ओके, मग आता चायनाची व्हिजिट वगैरे होणार आहे. ठीक आहे, आता G20ची परिषद वगैरे चालू आहे म्हणजे ते येणारच ठरलं. ओके, त्यानंतर पुढे चला, इथून अन्य न्यूज गरजेची नाही. ओके, स्किप करू शकता. पहा, त्यानंतर डायरेक्टली आपण एडिटोरियल पेजवरती जाऊयात. आता फक्त मी एडिटोरियल एक घेणार आहे, म्हणजे आता जास्त पण टाइमपास वगैरे करण्यात काही अर्थ नाही आहे, कारण प्री पण आपली जवळ येत आहे. त्यामुळे पहा, थम्स डाऊन फॉर द अडॅप्ट हेरिटेज स्कीम. ओके, अडॅप्ट हेरिटेज ही स्कीम वगैरे नव्याने चालना वगैरे देण्याचा प्रयत्न केंद्र सरकार वगैरे करत आहे. पहा, 2017मध्ये याच्यापूर्वीच म्हणजे ही स्कीम आलेली होती, अडॅप्ट हेरिटेज. ओके, परंतु ही कॉन्ट्रोवर्शियल वगैरे ठरली, मग त्याच स्कीमचं वगैरे गुंडाळण्यात आली असं आपण तिथं कन्सिडर करूयात. परंतु 2017मध्ये ही स्कीम पूर्वी आली होती. मग आता पहा, परत नव्याने यामध्ये काही चेंजेस वगैरे करून ते नव्याने 2023 फेब्रुवारी मध्ये ती स्कीम वगैरे लागू करण्याचा वगैरे प्रयत्न केला गेला. त्यानिमित्ताने हा एडिटोरियल वगैरे आलेला आहे. तर पहा, या ॲडॅप्ट हेरिटेज या स्कीमचं म्हणजे नेमकं लक्ष वगैरे काय आहे, किंवा या नेमकं स्कीममध्ये आहे काय. तर पहा, प्रायव्हेट फर्म्स, कंपनीज अँड पब्लिक सेक्टर युनिट्स कॅन एंटर इन टू ॲग्रीमेंट विथ युनियन मिनिस्ट्री ऑफ कल्चर टू ॲडॉप्ट मेंटेन स्टेट ओन्ड आर्किओलॉजिकल साईट्स ऑर मॉन्युमेंट्स. म्हणजे पहा, जे प्रायव्हेट कंपनी वगैरे असते, जसं की आता टाटा कंपनी, ओके, टाटा कन्सल्टन्सी, त्यानंतर टायटन वगैरे जे काही कंपन्या वगैरे आहेत, हे काय करू शकतील. तर आता औरंगाबादची जी लेणी वगैरे आहे, वेरूळ अजिंठा लेणी वगैरे जे आहेत, त्या लेणींना ह्यांनी प्रायोगिक तत्वावर वगैरे म्हणजे भाडे तत्वावर वगैरे ते करारानुसार वगैरे ते विकत घेऊ शकतील. म्हणजे विकत घेणार नाहीत, परंतु भाडे तत्वावर वगैरे घेतील व तिथे ते डेव्हलपमेंट वगैरे करतील, म्हणजे टुरिझमसाठी वगैरे. व तिथे त्यांनी आपली कंपनी थ्रू जे तिकीट वगैरे, जे तिकिटाचे जे ऑफिस वगैरे आहेत किंवा जे हॉटेल्स वगैरे आहेत, ते तिथला विकास वगैरे करण्याचा प्रयत्न वगैरे ही कंपनी वगैरे करेल. असं यासाठी ही टाटा कंपनी, जे प्रायव्हेट कंपनी वगैरे असतील, यांना मिनिस्ट्री ऑफ कल्चर, ओके, कोणती मिनिस्ट्री, कल्चर मिनिस्ट्री सोबत वगैरे यांना काय करायचं आहे, तर एक करार वगैरे करायचा आहे, असं या ॲडॉप्ट हेरिटेज या स्कीमनुसार वगैरे सांगण्यात आलेलं आहे. मग पहा, आता UPSC अशाच पद्धतीने खेळते की ॲडॉप्ट हेरिटेज या स्कीममध्ये करार कोणासोबत करायचा, मिनिस्ट्री ऑफ टुरिझम की मिनिस्ट्री ऑफ कल्चर. तर तिथं आपल्याला सांगता येते की मिनिस्ट्री ऑफ कल्चर यासोबत करार तुमचा होणार आहे. प्रायव्हेट कंपनीचा मिनिस्ट्री ऑफ कल्चरसोबत करार वगैरे होईल. मग ते करार झाल्यानंतर काही वर्षासाठी तुम्हाला ते जे स्थळ आहे, म्हणजे एखादी लेणी वगैरे असेल किंवा बीबी का मकबरा वगैरे असेल, ते तुमच्या हातात येईल. मग तुमच्या हातात आल्यानंतर तुम्ही तिथे तिकीट वगैरे लावायचे. तिकीट लावल्यानंतर त्या तिकिटाच्या पैशातून वगैरे जे काही प्राप्त होईल तुम्हाला, मग तिथे तुम्ही हॉटेल वगैरे बांधायचे किंवा अगदीच नफा वगैरे कमवण्यासाठी तुम्ही तिथे काहीही करू शकता, असं तिथं त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, मग पहा, यानुसार जर असं जर झालं तर याचा अगदीच आपल्याला पॉझिटिव्ह पॉईंट जर पाहिजे असतील तर टुरिझमचा वगैरे इथं विकास होईल. त्यानंतर टुरिस्ट गाईड वगैरे येतील, असं आपलं इथं बेसिकली सांगता येतं. परंतु याचे निगेटिव्ह पॉईंट जर पाहिले आपण, तर आता ते तुम्हाला निगेटिव्ह पॉईंट कुठून पण मिळतील, परंतु 1-2 पॉईंट मी इथं सांगणार आहे व इथं थांबूयात आपण. तर पहा, निगेटिव्ह पॉईंट एक आहे की मागच्याच ऑक्टोबर 31 रोजी एक घटना घडली, मोरबीचा पूल पडला व मोरबीचा पूल आपण हे करण्यासाठी, म्हणजे त्याचं डागडुजी वगैरे करण्यासाठी तो कोणाला दिलेला होता, तर एक घडी बनवणारी कंपनी होती, घड्याळीची कंपनी होती, घडीची कंपनी होती. त्या कंपनीला आपण काय दिलेला होता, तर त्या कंपनीला काय दिलेला होता, कॉन्ट्रॅक्ट दिलेला होता. मग त्यांनी कॉन्ट्रॅक्टमध्ये अगदीच चांगल्या पद्धतीने वगैरे त्यांनी ते माल मटेरियल वगैरे वापरलं का, तर ते बिलकुल नाही. कारण पहा, अगदी 4 दिवसामध्ये तो पूल वगैरे कोसळला व 150, आय थिंक 135 आहे, ओके, 135 व्यक्तींचा वगैरे तिथं मृत्यू झाला त्या पुलावरती. मग पहा, आपण जीवितांशी वगैरे खेळलो. ओके, काय झालं, म्हणजे अगदीच प्रायव्हेट सेक्टरला वगैरे आपण इन्क्लूड करून घेतलो. ते घड्याळीमध्ये, म्हणजे जी कंपनीला आपण कॉन्ट्रॅक्ट वगैरे दिलेला होता, ती कंपनी घड्याळी सेक्टरमध्ये अगदी चांगल्या पद्धतीची होती, न की पूल बनवण्याची त्यांच्याकडे स्किल नव्हती. मग हे प्रॉब्लेम तिथं क्रिएट झाला. मग अगदी तसंच आहे, जर आपण टाटा कन्सल्टन्सी या कंपनीला जर आपण लेणी चालवायला दिली आपली, तर प्रॉब्लेम काय होईल पहा. टाटा कन्सल्टन्सी कशा संबंधी आहे, ती ऑनलाईन प्रोडक्शन संबंधी वगैरे आहे किंवा ऑनलाईन सॉफ्टवेअर संबंधी वगैरे टाटा कन्सल्टन्सी काम करते. म्हणजे TCS, ओके, जे तुमची IBPSच्या परीक्षा वगैरे होतात पहा, आयॉन डिजिटल झोनमध्ये वगैरे, ते TCS अंतर्गत येतं. मग TCS कंपनी ती असली तर आता तुम्ही लेणी वगैरे ती योग्य पद्धतीने वगैरे चालू शकेल का, तर बिलकुल नाही. मग त्यासाठी अगदी स्पेसिफिक वगैरे तिथे क्रायटेरिया वगैरे ठेवल्या पाहिजेत. कारण पहा, हे जी लेणी वगैरे आहे ती आपलं ऐतिहासिक धरोहर आहे. ओके, ऐतिहासिक धरोहर आहे व त्यामधून आपला अगदीच आपला कल्चर वगैरे किती महान वगैरे होतं हे आपल्याला इथं दिसतं. मग ते जर आपण तशा कंपनीकडे वगैरे जर दिलं व ती कंपनी जर चांगल्या पद्धतीने कामगिरी करू शकली नाही, तर आपलं जे ऐतिहासिक धरोहर वगैरे होतं ते अगदी पूर्णत्वास, म्हणजे अगदीच नगण्य वगैरे होऊन जाईल. हे आपण इथं बेसिकली एक चॅलेंज म्हणून तिथं सांगू शकतो. त्यानंतर पुढे चला,
त्यानंतर पहा अगदीच जे हिस्टॉरिकल स्टडी वगैरे आहे, जे हिस्टॉरिकल स्टडी वगैरे त्यासाठी आहे आपल्याकडे ASI ही संस्था स्थापित आहे, आर्कॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. मग ही संस्था आहे आर्कॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, ही अगदीच ऐतिहासिक स्टडी वगैरे करण्यासाठी हे करते. परंतु पुन्हा याचं जे श्रेय वगैरे आहे या पण संस्थेचं वगैरे श्रेय इथं कमी होत जाईल, कारण जी TCS कंपनी आहे हीच परिपूर्णरित्या वगैरे प्रयत्न करत जाईल. म्हणजे तिथे काही जर हे करायचं असेल, म्हणजे तेथील रिसर्च वगैरे करायचे असेल तर हे सर्व TCS कंपनीकडे वगैरे अधिकार जातील, न की ASI कडे. मग म्हणजे काय होईल इथं पहा, गव्हर्नमेंटचा रोल वगैरे इथं कमी होऊन म्हणजे जे रिसर्च वगैरे ऐतिहासिक दृष्टिकोनातून जे रिसर्च वगैरे होणार होती ती रिसर्च वगैरे आपल्याला बेसिकली करता येणार नाही असं आपण तिथं म्हणू शकतो. परंतु यालाच निगेटिव्ह जर अन्य चॅलेंज म्हणजे याला जर आपण पॉझिटिव्हली जर घेतलं तर पहा, प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिसर्च आणि जे डेव्हलपमेंट असते ती जास्त वेगाने वगैरे होते. त्यामुळे कदाचित जे ASI करू शकलं नाही ते पण टाटा कन्सल्टन्सी म्हणजे प्रायव्हेट कंपनी वगैरे करू शकतील असं आपण तिथं म्हणू शकतो. त्यानंतर फंडिंगचा इश्यू आहे. ओके, मग पहा फंडिंगचा इश्यू वगैरे जर आपण पाहिला तर CSR फंडिंग हे असतं. आता CSR म्हणजे काय, CSR म्हणजे पहा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंड. ओके, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंड. आता हे CSR फंड जे असतं ते एखादी कंपनी असते. ओके, आता अगदीच टाटा कंपनी घेऊयात. जर टाटा कंपनीने काही नफा वगैरे जर कमावला तर तो नफा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला तो नफा वगैरे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंड म्हणून तो वगैरे परत करावा लागतो. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंड म्हणून तो वापस वगैरे द्यावा लागतो. अगदी त्या पद्धतीने आहे पहा. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं म्हणणं काय, तुम्ही CSR फंड आम्हाला देतात ना आता सध्याला, तर ते CSR फंड आता तुम्ही देऊ नका आम्हाला, तर त्याऐवजी तुम्ही काय घ्या, तर एखादी लेणी वगैरे कशा पद्धतीने करारावर घ्या व तिचा विकास वगैरे करा, असं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं वगैरे म्हणणं आहे. आता यामध्ये काही चान्स पण आहेत व काही चॅलेंजेस पण आहेत. चान्समध्ये आपल्याला सांगता येतं म्हणजे पॉझिटिव्ह जर पाहिलं आपण याला तर अगदीच टुरिझमचा वगैरे विकास होईल. परंतु टुरिझमचा विकास करण्यासाठी आपण काय करू पहा, लेण्या जागी आपण काय करू, तिथं हॉटेल वगैरे बांधू. हॉटेल बांधल्यानंतर तिथं नाईट टुरिझमची संकल्पना वगैरे अस्तित्वात येईल. ओके, मग नाईट टुरिझम पण अस्तित्वात आल्यानंतर पहा इथे इलेक्ट्रिसिटीचा जास्त वापरला होईल. ओके, इलेक्ट्रिसिटी अगदीच राईज होईल. मग इलेक्ट्रिसिटी राईज झाल्यानंतर पहा याचा परिणाम अगदीच खेडेगावात वगैरे होईल. ओके, कारण खेडेगावामध्ये लोड शेडिंग करेल व त्याचा सप्लाय खेडेगावातील इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय अगदी शहरी भागामध्ये किंवा टुरिझम क्षेत्रामध्ये वगैरे त्याचा वापर वगैरे केला जाईल. मग हे असे चान्स आणि चॅलेंजेस वगैरे तुम्हाला अगदी सांगता येतात व लिहिता येतील. आता हे जे आहे याचं मराठी भाषांतर वगैरे मी देण्याचा प्रयत्न करेन. बाकीचे जे राहिलेले आहेत आता हे गरजेचं नाही आहे, इंडियन डेमोक्रेसी आणि हे डिक्लाइन वगैरे काहीच गरजेचं नाही, स्किप करा. त्यानंतर इंटरनॅशनल कोर्ट अँड क्लायमेट चेंज. आता हा लेख आहे याचा पण थोडंसं समरी टाईप वगैरे सांगण्याचा प्रयत्न करेन. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस यामध्ये दोन टाईपचे जजमेंट वगैरे देण्यात येतात. एक असतं ऑब्लिगेटरी जजमेंट व एक असतं म्हणजे ओपिनियन बेस्ड वगैरे जजमेंट असतं. म्हणजे इथं सॉरी, एक असतं कंटेन्शियस आणि एक ॲडवायझरी. ओके, म्हणजे हे ऑब्लिगेटरी आणि एक ॲडवायझरी अशा पद्धतीने जो दोन जजमेंट असतात. ऑब्लिगेटरी म्हणजे तुम्हाला ते करावंच लागेल. ओके, करावंच लागेल व हे नाही केलं तरी चालतं, अशा पद्धतीचे हे दोन जजमेंट वगैरे असतात. मग आता ते ICJचं हेडक्वार्टर वगैरे कुठं आहे हे तुम्हाला बॅकवर्ड लिंकेजेस वगैरे आहे. त्यानंतर UNO वगैरे ही जी बॉडी वगैरे आहेत ते तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. ओके, जे कंबाईनचे विद्यार्थी वगैरे पाहत होते त्यांच्यासाठी ते 2 होमवर्क वगैरे मी सांगितलेलं आहे. ओके, त्यानंतर पुढे चला, इथून अन्य न्यूज गरजेची दिसत नाही आहे पहा. ओके, हे सर्व तुम्ही स्किप करू शकता. त्यानंतर पुढे या, इस्रो सक्सेसफुल इन की टेस्ट फॉर इंडियाज 3rd मून मिशन. ओके, चंद्रयान-3 हे मिशनसाठी भारत आता सज्ज झालेला आहे. मग पाहूयात कशा म्हणजे आता ते केव्हा लॉन्च करतील त्यांचं म्हणजे चंद्रयान-3 केव्हा लॉन्च वगैरे होईल अद्याप त्याबद्दल काही न्यूज नाही आहे. परंतु त्यांनी सक्सेसफुल टेस्टिंग वगैरे केलेली आहे त्यांच्या लॉन्च व्हेकलची वगैरे. ओके, ही चांगली गोष्ट आहे. त्यानंतर NBDSA फाइंड सेव्हरल TV प्रोग्राम्स हॅव व्हायोलेटेड इथिक्स कोड. आता पहा हे अगदीच गरजेचं होतं. ओके, याच्यापूर्वी पण जे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया आहे, सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं होतं की इथिक्स कोड वगैरे काहीच नाही आहे किंवा हेट स्पीच पसरवण्याचं काम वगैरे न्यूज चॅनल करत आहेत. अगदी त्याच पद्धतीने पहा, जर म्हणजे काही न्यूज चॅनल वगैरे आहेत त्यामध्ये त्यांनी एक मर्डर केस वगैरे त्याबद्दल डिस्कशन करत होते, तेव्हा त्यांनी म्हटले की देश नाही झुकने देंगे विथ अमन चोप्रा लाईव्ह. ओके, हे शोचं वगैरे नाव आहे आय थिंक. मग त्यांनी त्यामध्ये अगदीच रिलिजन म्हणजे त्या मर्डर केसचं रिलिजनशी वगैरे तालुक वगैरे लावले. मग त्याबद्दल त्यांनी आता काय केलं, NBDSA म्हणजे न्यूज ब्रॉडकास्टिंग अँड डिजिटल अथॉरिटी न्यूज ब्रॉडकास्टिंग अँड डिजिटल स्टँडर्ड अथॉरिटी ही जी संस्था आहे यांनी त्यांच्यावरती काही पेनल्टी वगैरे लावली आहे. म्हणजे आय थिंक 50,000 का 20,000 काहीतरी अशी पेनल्टी वगैरे लावलेली आहे त्यांची. ओके, ती आपल्यासाठी गरजेची नाही, परंतु समाजात अशा पद्धतीने होत आहे किंवा काहीतरी चांगल्या गोष्टीचं पण होत आहे हे आपण इथं बेसिकली सांगू शकतो. त्यानंतर इथून पुढे चला, इथून काहीच गरजेचं नाही आहे. त्यानंतर हे पण नाही आहे न्यूज. ओके, स्किप करू शकता. त्यानंतर
इथे देण्यात आलेलं आहे पहा, ऑन रेग्युलेटिंग ऑनलाईन सेल ऑफ ड्रग इन इंडिया, जे ई फार्मसी सेक्टर वगैरे म्हणतो आपण. ओके, ऑनलाईन फार्मसी वगैरे जे आहेत, त्यानंतर फार्मेसी वगैरे जे ॲडव्हर्टाईज वगैरे येतात, त्यानंतर फ्लिपकार्टमध्ये पण, त्यानंतर टाटा 1MG, अपोलो फार्मेसी, अमेझॉन वगैरे ज्या कंपन्या आहेत हे ऑनलाईन फार्मसी वगैरे डिलिव्हर करतात. मग त्यांचे रेग्युलेशन वगैरे येण्यासाठी 2018 पासून कायदा वगैरे येत आहे, पण अद्याप कायदा वगैरे त्याचं बिल वगैरे झालं नाही आहे. त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. ज्या दिवशी बिल वगैरे पार्लमेंटमध्ये पास होईल तेव्हा आपण याबद्दल डिटेल डिस्कशन करूयात. अद्याप UPSC पण प्रश्न विचारणार नाही, त्यामुळे स्किप करू शकता. पुढे चला. त्यानंतर इथे दिलेलं आहे RBI न्यू पायलट प्रोजेक्ट ऑन कॉईन व्हेंडिंग मशीन. कॉईन व्हेंडिंग मशीन काय आहे तर बेसिकली पहा, एक QR कोड असतं. त्या QR कोडला तुम्ही स्कॅन केला तर UPI थ्रू पेमेंट करायचं व 10 रुपयाचं चिल्लर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही 10 रुपये ती पेमेंट वगैरे तिथे करायची व तुम्हाला 10 रुपये कॉईन वगैरे मिळून जातील. ओके, म्हणजे आपल्याला चिल्लर जर पाहिजे असतील तर त्यासाठी ते आपल्याला काय म्हटलं, कॉईन व्हेंडिंग मशीन वगैरे चालू करण्यात येत आहे. व RBIने त्यांची जी मॉनिटरी पॉलिसी कमिटी असते त्यामध्ये ते अगदीच लवकरात लवकर तशा पद्धतीने पायलट प्रोजेक्ट वगैरे राबवण्यात येतील असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर हे पण न्यूज काही तेवढंसं डिटेल वगैरे जाण्याची गरज नाही आहे. ओके, फक्त तुम्हाला ही संकल्पना वगैरे माहिती असणं गरजेचं आहे, कारण डायरेक्टली त्यांना म्हणतं की RBIची जे ही आहे कॉईन व्हेंडिंग मशीन वगैरे काय काम करते वगैरे तसा प्रश्न जर आला तर तुम्ही तिथं गोंधळून वगैरे नका जाऊ. त्यानंतर पुढे चला, हे आपल्यासाठी काही गरजेचं नव्हतं. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र इथे संपतं. याबाबत काही शंका, काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.